समाजसेवेचा वसा घेऊन ऊन पाऊस वारा याची तमा न बाळगता अगदी स्वतःच्या अंगणासारखे छत्रपती संभाजीनगर N2 सिडको जिल्हा क्रिकेट मंडळ वॉकिंग ट्रॅकची स्वच्छता रवींद्र शिंदे पाटील आजही नित्यनेमाने करतात. एवढेच नव्हे तर त्या पुढेही जाऊन वॉकिंग ट्रॅकच्या बाजूला असलेली 250 झाडे जगविणारा स्वच्छता दूत अवलिया रवींद्र शिंदे पाटील. शिंदे पाटील यांनी या कामातून आनंद मिळत असल्याने वेळ मिळेल तेव्हा मैदानावर येऊन स्वच्छतेची कामे करतात. दादा मला सांगा की तुम्ही या जी झाडं लावलेली होती जी आता मोठी झालेली आहे याचं तुम्ही संगोपन कशा पद्धतीने करता काय? आता मला म्हणजे प्रपंच करून माझं काम आहे खाजगी वाहनावर मी बदली ड्रायव्हरचं काम करतो आणि सलगमध्ये आम्हाला गॅप मिळते तरी कंटिन्यू काम नाही राहत. पण ज्यावेळेस रिकामा वेळ असेल त्यावेळेस मग त्या झाडांना आळे करणे पाणी देणे इथे शेणखत पण टाकतो आपण. आणि आता हे सलग 10 वर्ष आता हे कंटिन्यू चालू असतं आपल्याकडं. दररोज सकाळी व्यायामाच्या स्वरूपात करायचं, संध्याकाळी वेळ मिळेल दुपारी जर वेळ असेल तर दुपारी येऊन आपला जो भाग आपल्याला वाटतो का आज हे करायचं ते करायचं. छत्रपती संभाजीनगर सिडको N2च्या जिल्हा क्रिकेट मंडळाच्या मैदानावर दररोज सुमारे 5 ते 6 हजारांहून अधिक नागरिक वॉकिंगसाठी येतात. यात वयोवृद्ध पुरुष व महिला आणि तरुण तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणात असते. पावसाळ्यात गवत वाढते तसेच वॉकिंग ट्रॅकवर पालापाचोळा देखील पडतो. याचाच त्रास फिरायला येणाऱ्या नागरिकांना होतो. हेच नेमकं स्वच्छता दूत रवींद्र शिंदे पाटील यांच्या 10 वर्षापूर्वी लक्षात आलं आणि तेव्हापासून शिंदे पाटील यांनी स्वच्छता करण्यास सुरुवात केली. स्वच्छता करण्यासाठी लागणारे झाडू फावडे कुदळ खुरपे स्वखर्चाने खरेदी केले. शिंदे हे चालक असल्याने त्यातून मिळालेल्या वेळेतून दररोज येऊन स्वच्छता करू लागले. नागरिकांच्या सहकार्याने शिंदे यांनी बोरवेल दुरुस्त करून घेतले. वॉकिंग ट्रॅकच्या शेजारी असलेल्या 250 झाडांना खतपाणी घालून लहानांचं मोठं केले. दादा मला सांगा की तुम्हाला ही समाज सेवा जी तुम्ही करताय किती वर्षापासून करतायत आणि काय कसं करत? आता गेली 10 वर्ष बाबूजीच्या निधीतून इथे ट्रॅक तयार झाला. त्याच्यानंतर त्याची इतकी दुरावस्था झाली होती एका वर्षात. त्या ट्रॅकमध्ये खोंगळ्या पडल्या आणि पावसाळ्यात ते गवत उगायला लागलं. ते वर्षभर गंमत पाहिली आणि लोकांना विचारले इथल्या ग्राउंडच्या बाबा हे ट्रॅक खराब होतोय. ते बोलले की याच्यासाठी आमच्याकडे काही यंत्रणा नाही आहे, ते तुमचं तुम्ही बघून घ्या. आणि मग त्याच्यानंतर ते आता कोण करणार काय करणार, तर मग ते एक दिवस सहज असं गवत काढत काढलं तर तो भाग चांगला वाटला. त्याच्यानंतर मग ती कंटिन्यू सवय लागली मला हळूहळू ते ट्रॅकची लेवलिंग करणे, झाडं लावणे. तिथं आपण 200 झाडं लावलेली. मग ती 200 झाडं लावल्यानंतर मग त्याला ग्राउंडवाल्यांनी आपल्याला 2 बोर दिले आणि त्या खांकऱ्या सेटनी खांकऱ्या जी आहे त्यांनी ते बोर रिपेअर करून दिले. काही असे क्लबच्या लोकांनी काही अशी मदत पाईप वगैरे देऊन मग मी ते उन्हाळ्यात पाणी देणे, झाडू मारणे, तर ते झाडं आज लहानाची मोठे झाले. शिंदे पाटील यांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानास स्वतःच्या कुटुंबाकडूनच विरोध झाला. पण शिंदे यांनी त्याला न जुमानता मला हे काम आवडत असल्याने आपण हे काम नेहमीच करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. किंवा म्हणून हे करताय सगळं, यात विरोध वगैरे होतोय का तुम्हाला कुणाचा किंवा झालाय किंवा कुटुंबातल्या व्यक्तींचा? कुटुंबातून झाला होता पहिले. अच्छा. कुटुंबातून सुरुवातीला काय झाडू मारायचं काम, हलकं काम कशाला करायचं, काय करत. पण हळूहळू नंतर मी म्हणजे त्यांना न सांगता यायचं. लॉकडाऊनमध्ये तर फुल गवत भरलेलं होतं इथं. तर त्यावेळेस ते ऑडोमॉस ते लावून मी काम करायचो. म्हणजे कंटिन्यू 4 महिने मी रोज यायचो इथं, कंटिन्यू 4 महिने करत. त्याच्यानंतर मग काही लोकांनी विचारलं बाबा काय करतो आतमध्ये. म्हणलं ग्राउंड चांगलं झालेलं आहे, फक्त लोक आतमध्ये जर आले तर मग हे कंटिन्यू चांगलं राहील. नाही तर मग हे गवत उगतं आहे परत मी काढतो आहे
त्याच्यानंतर घांबड साहेबांनी ते ग्राउंड ओपन करायला सांगितलं त्या लोकांना आणि मग लोक आतमध्ये शिरले लॉकडाऊनच्या नंतर. मग लोकांना काय आवाहन कराल तुम्ही? आता झाडांविषयी? काय आवाहन करायचं, 10 वर्षापासून करतोच. वाह चालू आहे, कौतुक करते लोक, त्याच्यातच आनंद मिळतो. बाकी काही नाही. फक्त जे येणारे काही लोक येत्या त्यांना वाटतं हे महापालिकेचं काही ग्राउंड आहे का, इथं काही बिस्किट खाऊन, चॉकलेट खाऊन, पुड्या खाऊन, काही असे पुढे फेकत्या, बाटल्या वगैरे घाण करत्या, तर ते नाही करायला पाहिजे. झाडं लावण्याविषयी किंवा झाडं जगवण्याविषयी काय लोकांना तुम्ही आवाहन कराल? झाडं लाव. आता खूप झाडं झालेली आहेत इथं. आता इथं झाडं लावायची गरज नाही. आता आहे ते वाढलेले आहेत, आता ते वाढतील, त्यांची इतकी गर्दी होणार आहे इथं झाडांची. आता नवीन झाडं तर लावूच नाही इथं. आता त्यांना कुठं बाहेर लावायची, त्यांनी बाहेर लावायची. स्वच्छता दूत रवींद्र शिंदे पाटील यांनी वॉकिंग ट्रॅक चकाचक करीत असल्याने तिथे येणाऱ्या तमाम नागरिकांकडून याचं स्वागत होताना दिसत आहे. सर मला सांगा की तुम्ही आता सकाळ संध्याकाळ इथं इव्हिनिंग वॉक किंवा मॉर्निंग वॉक करता, इथं बरीचशी झाडं आता ग्राउंडमध्ये आपल्याला दिसत आहेत. बरं काय बरं याचं फिरताना तुम्हाला असं काय वाटतं की जाणवते? मी गेल्या एक 8-10 वर्षापासून आम्ही नियमितपणे आमचं इथं एक सिनियर सिटीजनचा वॉकर्स क्लब आहे. 60 ते 70 ज्येष्ठ नागरिक त्याच्यामध्ये सदस्य आहे. आम्ही सगळे फिरायचो. त्यामध्ये शिंदेसाहेब इथं नियमितपणे काम करताना, स्वच्छता करताना, वॉकिंग ट्रॅकवरचं गवत काढणे, माती काढणे, झाडून एकदम क्लीन करणे. सुरुवातीला असा समज झाला की हे जे क्रिकेट असोसिएशनचं ग्राउंड आहे याचे कदाचित ते कर्मचारी असावे. पण नंतर मग चर्चा अशी व्हायला लागली की हा मनुष्य फारच सेवाभाववृत्तीनं देशाची, राष्ट्राची मनुष्य कशी निरपेक्ष भावनेने सेवा करतो तशी हा सेवा करताना दिसतो. जरी कर्मचारी असला तरी एवढी मन लावून अखंडपणे सेवा करणं आजच्या काळात सहजासहजी दिसत नाही. मग नंतर असं कळलं की हे ते असोसिएशनचे कर्मचारीच नाही. मग ग्राउंडमध्ये अशी चर्चा झाली की हे नक्की मिलिटरीमध्ये असावेत. देशाची, राष्ट्राची सेवा करत असताना तिकडून निवृत्त झाल्यामुळे त्यांनी स्वतःला समर्पित भावनेतून काम करायचं ठरवलं असेल. मग एकदा आम्ही 7-8-10 सिनियर सिटीजननी त्यांना भेट घेतली आणि त्यांना विचारलं. ते म्हटले नाही, मी काही सैन्य दलात वगैरे नव्हतो, परंतु मला हे प्रथमदर्शनी चांगलं वाटलं नाही आणि मी हे स्वच्छतेचा उपक्रम राबवल्यामुळे मला मानसिक आणि आत्मिक समाधान लाभल्यामुळे मी करतो. तर ते वॉकिंग ट्रॅक एवढा खराब झाला होता की चालणं मुश्किल व्हायचं. तर ते नियमितपणे त्याच्यावरचं गवत काढतात, झाडतात. वॉकिंग ट्रॅकचा खालचा भाग आहे तिथे गवत काढून झाडतात. नंतर हे बघितलं की जवळजवळ 150 ते 200 झाडं त्यांनी लावले. जिथं शक्य होतं तिथं क्रिकेट असोसिएशननी पाणी आणि पाईपाची व्यवस्था केली. जिथं पाण्याची आणि पाईपाची व्यवस्था नव्हती तिथं एक 5 लिटरच्या 10 लिटरच्या कॅनमध्ये ते अखंडपणे पाणी भरायचे आणि ते टाकायचे. पण दुर्दैव म्हणा किंवा असं वाईट वाटायचं की त्यांनी जी झाडं लावली ती वाढत असताना विशेषतः जी लिंबाची झाडं होती ते येता जाता लोक त्याचे शेंड्या काड्या तोडायचे आणि दात घासण्यासाठी उपयोग करायचे. आणि त्याच्यामुळे जे झाड वाढीला लागलेलं आहे हे वाढीला लागलेल्या झाडाची वाढ खुंटत होती. एक मनुष्य अखंडपणे झाडं लावतोय, पाणी देतोय, खंदून तिला आळं करतोय, आळ्यामध्ये स्वतःच्या ओळखीचं रासायनिक किंवा सेंद्रिय खत, शेणखत आणून टाकतोय, सेवा करतो. दुसरे लोक हे तोडतात आहे. अनेक वेळेस लोकांना सांगायचा प्रयत्न केला, पण नंतर जो कोरोनाचा कालावधी आला आणि त्याच्यामध्ये हे ग्राउंड बंद झालं तर त्याच्यामध्ये मग ही तोडायची जी लोकांची वृत्ती किंवा प्रवृत्ती होती ही बंद झाली आणि त्याच्यामध्ये त्या झाडांनी वेग घेतला आणि आज जवळजवळ 15 फूट, 20 फूट, 25 फुटापर्यंत झाडं वाढलेली आहेत. याचा फायदा असा झाला आहे की ग्राउंडच्या ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना ह्यांनी झाडं लावल्यामुळे आज जवळजवळ 15, 20, 25 फूट ते उंचीचे झालेले आहेत. भर उन्हाळ्यामध्ये अगदी तुम्ही 40-42 टेम्परेचरमध्ये जरी दुपारी 3:30-4 वाजेला आले तर ह्याच्यातून अगदी तुम्ही पूर्ण सावलीमध्ये आणि थंड वातावरणामध्ये 4 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता, वॉकिंग करू शकता. विशेषतः तर सिनियर सिटीजन महिला सकाळी आणि संध्याकाळी 5च्या नंतर करतात. पण जो पोलीस भरतीसाठी आहे, सैन्य भरतीसाठी आहे, तरुण वर्ग, मुलं मुली हे दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास की जेव्हा ग्राउंड पूर्ण रिकामं असतं त्यावेळेस येऊन आणि मग ते रनिंग, जॉगिंग वगैरे करतात. त्यांचे ते व्यायाम, त्यांचे प्रशिक्षण घेतात आणि त्यावेळेस त्यांना हे जे थंड वातावरण, रनिंगसाठी हे जे सावली मिळते ह्याच्यामुळे त्या लोकांना त्यांचे कष्ट करण्यामध्ये थोडासा नाही म्हटलं तरी आराम मिळतो किंवा त्यांना ती साथ मिळते. हे पाहिल्याच्यानंतर आम्ही मुंबईला होतो
पणन महासंघामध्ये सर्वव्यवस्थापक म्हणून काम करताना तर ठाण्याला आम्ही 12 बंगले बघितले. इंग्रजाच्या काळामध्ये ते कलेक्टर, SP, न्यायाधीश, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे 12 बंगले आहेत ठाण्यामध्ये कोपरी कॉलनीत. आणि त्या 12 बंगल्याला असे माशास पद्धतीनं मोठा रोड आणि दोन्ही साईडनी मोठी मोठी झाडं वगैरे लावलेली आहेत. आणि किती उन्हाळ्यामध्ये तिथं फक्त त्या 12 बंगल्यापुरतीच एंट्री मर्यादित असल्यामुळे शेकडो लोक तिथे येतात आणि वॉकिंग करतात. आज ते जे सौंदर्य होतं की इंग्रजाच्या काळात त्या 12 बंगल्याच्या बाजूला वॉकिंगचं, रनिंगचं वगैरे, ते सौंदर्य आज आपल्या इथं औरंगाबाद शहरामध्ये पाहायला मिळतं आहे. सिडकोनी हा भाग सगळा विकसित केल्यावर महापालिकेकडे हा भाग वर्ग केला. वर्ग करत असताना सिडकोनी मोठ्या प्रमाणात जे डेव्हलपमेंट करायला पाहिजे होतं ते केल्या नाही. तर नागरिक कृती समिती आम्ही स्थापन केली. त्याच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादमध्ये दाद मागितली. त्याच्यामध्ये किसनराव श्रीपती हिवाळे हे प्रमुख पिटिशनर होते. डॉक्टर समदानी, भालचंद्र कांगो, SM कुलकर्णी, पुरुषोत्तम अग्रवाल हे उद्योगपती, लोकप्रतिनिधी आणि कामगार प्रतिनिधी होते. आणि ह्याच्यावर उच्च न्यायालयाने दखल घेऊन जवळपास हे प्रकरण 10 वर्ष चाललं. उच्च न्यायालय खंडपीठाचे आम्ही विशेष करून आभार मानू की त्याच्यामुळे महापालिकेला, सिडकोला, महाराष्ट्र शासनाला त्यांनी सूचना दिल्या. आणि त्याच्यामुळे संत एकनाथ नाट्यगृह असो, हे ग्राउंड असो, प्रत्येक सेक्टरमध्ये छोटे छोटे ग्राउंड असो, हे सगळं डेव्हलपमेंट सिडकोनी करून दिलं. 1996 ते 97च्या सुमारास 2 कोटी रुपये देऊन सिडको पूर्ण जे महापालिकेकडे वर्ग करण्यात येणार होतं, त्या आमच्या कृती समितीच्या आणि खंडपीठाने घातलेले लक्ष आणि दिलेले आदेश याच्यामुळे 2006-07मध्ये ही सगळी डेव्हलपमेंट तर सिडकोनी आणि महाराष्ट्र शासनाने करूनच दिली. नाट्यगृह, ग्राउंड, सगळ्या गोष्टी. त्याच्या व्यतिरिक्त महापालिकेला मोठ्या प्रमाणात सिडकोकडून 40 कोटीचा निधी मिळाला. आणि त्याच्यामुळे महापालिकेलासुद्धा ह्या सिडकोचा विकास करण्यासाठी मोठी मदत झाली. हे करत असताना आज राष्ट्रीय भावनेतून आपले राष्ट्राचे पंतप्रधान, देशाचे लोकप्रतिनिधी सेवा कार्य करत असताना आणि समर्पित भावनेने राष्ट्राला वाहून घेत असताना आज शिंदेसारखे जर लोक जर अजून प्रत्येक सेक्टरमध्ये जर असे 1-1, 2-2 माणसांनी जर ही भावना ठेवून जर कार्य केलं तर महापालिकेचे माननीय प्रशासक श्रीकांत साहेब यांची जे सुंदर औरंगाबाद आणि इंदोरच्या नंतर स्वच्छ औरंगाबाद हे राष्ट्रीय स्तरावर जावं ही जी त्यांची आणि त्यांच्या टीमची भावना आहे, अशा प्रत्येक सेक्टरमधून जर अशी लोकं जर पुढे आली तर आम्ही महापालिकेलाही सहकार्य करू शकतो. परंतु सिडकोकडून आमच्या अनेक अडचणी आहेत की सिडकोकडून सहकार्य मिळत नाही. हा भाग जरी सोडला तर असे प्रत्येक सेक्टरमध्ये जर काही लोक आले तर ह्याच्या राष्ट्र उभारणीसाठी, स्वच्छ औरंगाबाद आणि समृद्ध औरंगाबादसाठी आपल्याला मदत होऊ शकते. शेवटी एकच म्हणेल की एक राळेगण सिद्धीमध्ये अण्णा हजारे साहेब असतील, पोपटराव पवार असतील, ह्या लोकांनी त्यांचे गावच आदर्श गाव म्हणून राष्ट्रीय स्तरावर केले. त्यावेळेस अण्णा हजारे साहेबांची आम्ही भेट घेतली तेव्हा अण्णा हजारे साहेबांनी म्हटलं होतं की 6,52,000 गावं किंवा खेडी या देशामध्ये आहेत. एक अण्णा हजारेंनी एक राळेगण सिद्धी केलं. असे मला फक्त 6,52,000 लोक जरी मिळाले तर हे राळेगण सिद्धीसारखं हे राष्ट्र समृद्ध, सुखी, पाण्याने संपन्न आणि शेतकऱ्यांच्या सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम होऊ शकतं. म्हणून ह्या प्रसंगी आपण अशीच विनंती करू, अपेक्षा करू की अण्णा हजारे साहेब, पोपटराव पवार साहेब त्यांच्या तोडीमध्ये छोटं काय होत नाही. आमचे शिंदेजी जे काम करतात आहे आणि शिंदेजी काम करत असताना इथं जे लोक केर कचरा वगैरे टाकतात किंवा गोळ्या बिस्किट खाऊन मुलं जे कचरा टाकतात तर त्यांनी जर ते डस्टबिनमध्ये टाकून आणि हे ग्राउंड स्वच्छ करायला जर मदत केली तर आहे त्याच्यापेक्षा आपण चांगली प्रगती करू शकतो, राष्ट्राला मदत करू शकतो. परत मी आपल्या माध्यमातून औरंगाबादवासियांना आव्हान करेन की प्रत्येक सेक्टरमधून स्वतःच्या भावनेने राष्ट्राच्या, देशाच्या, आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी आपण माननीय पंतप्रधान महोदय आणि आपले जिल्ह्याचे जे प्रशासक महोदय आहेत श्रीकांत साहेब यांना सगळ्यांनी सहकार्य केल्याशिवाय आपण आपलं औरंगाबाद शहर स्वच्छ, सुंदर करून आणि राष्ट्रीय स्तरावरचे जे 10 शहर आहेत त्याच्यात सगळ्यांच्या सहकार्याशिवाय आपण हा प्रगतीचा टप्पा गाठू शकणार नाही. मी आमच्या वॉकर्स क्लबतर्फे सर्वप्रथम शिंदे साहेब यांचं अभिनंदन करतो. ते जे कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्ता आमच्याकडून जी मदत लागेल ती आम्ही ती करत असू, अजून मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे परत आभार मानतो. आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दलही आपले धन्यवाद व्यक्त करतो. रवींद्र शिंदे पाटलांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाचे वॉकर्स ग्रुपच्या वतीने कौतुक तर करण्यात येत आहे.
शिवाय आमचे मैदानाचे संत गाडगेबाबा अशी उपमाच त्यांनी शिंदे पाटलांना दिली. तर मला सांगा की शिंदे जी आहेत ही 200 झाडं यांनी या ठिकाणी जगवली, लहानाची मोठी केली. काय सांगाल बरं त्यांचं? शिंदेनी साहेबांनी जे ही झाडाचं संगोपन केलेलं आहे त्यांच्याकडून एक गुण शिकण्यासारखा आहे की झाडं कसे संगोपन करावे, त्याची निगा कशी राखावी आणि पडलेला कचरा ट्रॅकवरचा आणि ग्राउंडमधला ते अतिशय सावधपणे ग्राउंडमध्ये पाय ठेवल्या कचरा उचलीत, खुरपं हातात असतं त्यांच्या, खुरपं हातात जिथं गवत दिसेल तिथं लगेच गवत काढतात, त्या गवताची वाढ होऊ देत नाहीत आणि ग्राउंड कसं स्वच्छ राहील याची ते नेहमी काळजी घेतात. मी तर त्यांना आमच्या ग्राउंडचे गाडगे बाबाच म्हणेन. रवींद्र शिंदे हे छत्रपती संभाजीनगर N2 सिडको क्रिकेट मंडळ मैदानावर असलेल्या वॉकिंग ट्रॅकची निरपेक्ष भावनेने सेवा करतात. अशा या स्वच्छतादूत अवलिया रवींद्र शिंदे पाटील यांना सूर्या 20 मराठीकडून लाख लाख सलाम. पब्लिक स्कूल क्या सीन है मतलब? या इकडे चालत चालत या समोर. वैशाली भी है. लागला ना मला. शूटिंग चालू होतं, कंटिन्यू चालू होतं.
सायकल तप्त कलते हां सायकल बाहेर खेळायची रनिंग करायची लोकल चालता येईल काही नाही ना तिला सांग खेळू नका म्हणून सायकल खेळू नका म्हणून सांग तिला सायकल जमा करते ना आपल्याकडे काका हां लांब किती वाजता उघडतो लावून का हां जाताली 5 वाजता हम्म.